सकाळी उठल्या उठल्या बाकीचे कामं नाही केली तरी चालते, पण आधी लहान मुलांचं खायला प्यायला बघावं लागतं. त्याच्यासाठी बटाटे घातले शिजायला आलोकच्या टिफिनसाठी. आज मस्त अशी मी बटाटे कटलेट बनवणार आहे, जी रेसिपी मला वाटलं तुमच्या संग पण शेअर करावी. तर सगळ्यात अगोदर कांदा, टोमॅटो, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. तर मला बारीक चिरता येत नसल्यामुळं मी हा चॉपर यूज करते, ज्याच्यामध्ये ना कांदा टोमॅटो खूपच छान बारीक होऊन जातो. कांदा टोमॅटो बारीक झाल्यानंतर 1-2 मिरच्या घेतल्या आणि त्या पण छान बारीक कट करून घेतल्या. मग फ्रेश असं ब्रेड घ्यायचं आणि मिक्सरमध्ये त्याचे तुकडे करून चांगलं ते मिक्सरला वाटून बारीक करून घ्यायचं. आता तुम्ही म्हणता की रेसिपी बनवता बनवता कुठं गेली, तर पोराचं चाललं होतं की मला आधी बेड साफ करून दे, नंतर तुला काय करायचं ते तुझे कामं करत बस. मग तेच काम चालू केलं. त्याच्यामध्ये आमच्या मॅडम पण उठल्या आणि हात फिरवायचं काम चाललंय ना, तर ते आमची मॅडम नवीनच शिकली, आता बाय बाय करायचं तेच तुम्हाला दाखवत होती. मग तिला दिलं तिच्या दादाकडे आणि म्हणलं की पटकन आता राहिलेली रेसिपी बनवून घ्यावी. बटाटे चांगले शिजलेले आहेत, ते सोलून मॅश करून घेतले. त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली. त्याच्यानंतर थोडंसं हळद, चवीनुसार मीठ ॲड केलं आणि मिक्स करून घेतलं. तर हे मैद्याचं पीठ घेतले, त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि थोडंसं मीठ टाकलं आणि त्याचं असं मीडियम लेअर बनवून घ्यायची, जास्त पातळ बनवायची नाही. ह्या बटाट्याचे गोल गोळे बनवायचे आणि जो आपण मैद्याचं बॅटर बनवलं होतं त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. त्याच्यानंतर मग आपण ब्रेड वाटून घेतलं होतं, मग त्याच्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. नंतर मग कढईमध्ये तेल टाकून द्यायचं. त्याच्यानंतर हे सगळे वडे सोडायचे आणि लाल खरपूस होईपर्यंत चांगलं त्याला तळून घ्यायचं. आणि आपले बटाटे कटलेट असे रेडी झालेले आहेत, बघू शकता. खूप छान दिसतात तर छान, खायला तर एकदम मस्त लागतात. मी नेहमीच असं बटाट्याचे कटलेट आलोकला बनवून देत असते आणि त्याला खूप आवडतात. तो खूप छान आवडीने खातो. त्या दिवशी त्याचा टिफिन एकदम तो संपूनच येतो. पण एकदा नक्की ट्राय करून बघा.